आणि एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूया। महायुतीत पालकमंत्री पदावरून वाद कायम आहे। महाराष्ट्र दिनी नाशिकला गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जाणार आहे। रायगडला आदिती तटकरेंच्या हस्ते ध्वजारोहण केलं जाईल, तर नाशिकचे दावेदार दादा भुसे अमरावतीला ध्वजारोहण करणार आहेत। नाशिक आणि रायगडचे पालकमंत्री कोण, हा प्रश्न मात्र या सगळ्या याच्यात कायम आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। लक्ष्मण, काय माहिती याबद्दल? विशाल, आपल्याला कल्पना आहे की नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांचं पालकमंत्री पद अद्यापही रिक्त आहे। खरं तर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पूर्वीला पालकमंत्री पद जे आहे ते देखील जाहीर करण्यात आलेलं होतं। मात्र महायुतीमधल्या अंतर्गत वादामुळे हे दोन्ही पालकमंत्री पद जे आहे ते ऐनवेळी स्थगित करण्यात आलेले होते आणि या सगळ्या प्रकरणामुळे या दोन जिल्ह्यांचे अर्थात नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री अद्यापही निश्चित नाहीये। मात्र असं असताना 1 मेला जो ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे त्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री नसले तरी गिरीश महाजन यांना नाशिकच्या ध्वजारोहणाचा मान देण्यात आलेला आहे। तर रायगडला आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्याचं एक अध्यादेश जो आहे तो आता शासनाकडनं पारित करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आता नाशिक जिल्ह्याचं जे शासकीय ध्वजारोहण आहे जिल्ह्याचं ते गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे, तर रायगडचं ध्वजारोहण जे आहे ते आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे हा सगळा निर्णय जरी झाला असला तरी नाशिक जिल्ह्याचं आणि रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री कोण, हा प्रश्न मात्र या सगळ्यानंतर देखील कायम असणार आहे। धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या तपशिलाबद्दल। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर। झिपलाईन करणाऱ्या पर्यटकाच्या सेल्फी कॅमेऱ्यात कैद झाला दहशतवाद्यांचा नरसंहार। झिपलाईन ऑपरेटरला चौकशीसाठी एनआयएने घेतलं ताब्यात। झिपलाईन करणाऱ्या पर्यटकांना ऑपरेटरबाबत व्यक्त केला होता संशय। भारत आणि फ्रान्समध्ये 26 राफेल विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटींचा करार। फ्रान्स सोबतच्या संरक्षण करारामुळे भारतीय सैन्याची ताकद वाढणार। सापडला नाही असा एकही पाकिस्तानी नागरिक नाही। राज्यातील सर्व पाकिस्तानींची ओळख पटली आहे। शिंदेंच्या 107 पाक नागरिक असल्याच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। हल्ला करताना दहशतवाद्यांकडे तुमचा धर्म काय हे विचारण्यासाठी इतका वेळ कुठे असतो? धर्म विचारून गोळीबार केल्याच्या मुद्द्यावरनं विजय वडेट्टीवारांचं वादग्रस्त विधान। टीकेनंतर वडेट्टीवारांची सारवासारव। ईडीने स्वतःच कार्यालय जाळून घेतल्याचा हर्षवर्धन सपकाळांचा आरोप। आगीवरनं विरोधकांचे सरकारला सवाल, तर कागदपत्र डिजिटल स्वरूपात सुरक्षित, ईडीचा दावा। एल्फिस्टन पुलाजवळच्या रहिवाशांचं पुनर्वसन त्याच ठिकाणी होणार। MMRDA मार्फत होणार पुनर्वसन, मंत्री आशिष शेलार यांची माहिती। इमारतीच्या बाल्कनीतील कुंड्या आणि दगड पडल्यानं एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू। पुण्याच्या सरठाणा जकात नाकाजवळील अपार्टमेंटमधील घटना। पुण्यात 28 लाखांच्या बनावट नोटा जप्त। 2 महिलांसह 4 जणांना पुणे पोलिसांकडून अटक।